इकडे विहीर वाटतं खाली तिकडे लय लांब लांब विहीर इथं विहीर वाटतं काय ना. हा हे चोळात घेतलेलं. हा बरोबर. काय म्हणलं हा ही तर ती फेल गेलेली ना ती त्या कोपऱ्यातली. सेलू तालुक्यातील बोरकिनी या गावी आलो. आपले शेतकरी मित्र नरहरी आघाव यांच्या शेतात आपण एक विहिरीचा पाणी देण्यासाठी आलो होतो. पण आता यांचं 5-6 एकराचं जे शेत फिरल्यानंतर आता इकडचं शेत फिरल्यानंतर काय झालं भानगडी इकडं पाषाणाचा पट्टा लागतो. खाली गेलो आम्ही खाली चोळे तर चोळत काय आहे लवकर पाषाण लागतो. पाषाण लागल्या कारणानं खाली पाणी लागत नाही आणि पाषाणात तर पाणी लागत नाही हे आपल्याला पण माहिती आहे. पण जेमतेम आता हा जो माथ्यावरचा भाग आहे इकडं फिरवा बरं थोडंसं कॅमेरा असं फिरवा असं चौकडं तसं या इकडं बंद. आता हा जो माथ्यावरचा भाग आहे या माथ्यावरच्या भागात इथं 30-35 फुटावर एक पहिला हिवाळ भरणी झाला लागल आणि एक जो झाला लागल घ्यात आली आता आमच्याकडे 30-35 फुटावर हिवाळ भरणी झाला लागल आणि 54 ते 56 दरम्यान एक दुसरा लागल. पण याच्यात भानगड अशी आहे की सुरुवातीला याला गेरू सारखा दगड लागेल त्या गेरूतही पाणी लागत नाही. गेरू संपल्यानंतर 30-35 वरचा पहिला टप्पा लागल. त्याच्यानंतर काळा पाषाण लागतो. काळा पाषाण हा 54 ते 55 दरम्यान चालल आणि त्याच्यातच एक लाल मातीचं कडं लागल 2 फुटाचं. त्याच्यानंतर डबल काळा पाषाण लागतो. तो खाली किती चालतो त्याच्याशी काही हे नाही आपल्याला. आता त्यांच्या विहीर घेण्यावर आहे 60 जर झाली तर 2 टप्प्यात लागल आणि 50 जर झाली तर एका टप्प्यात पाणी लागल. जेमतेम 50 फुटापर्यंत इथं हिवाळ भरणे पाणी चालन आणि जर 60 झाल्यानंतर इथलचं जे पाणी आहे ते हे हिवाळ भरणी करून उन्हाळ्यात आपल्याला समजा अर्धा ते 1 घंटा मोटर चालाल असं चालवून तर तुम्ही जेमतेम आम्ही फिरल्यानंतर इकडचं जे इकडं खाली काही विहिरी झाल्या तर विहिरीला पाहिजे तसं पाणी लागेल का इकडं म्हणजे जेमतेम पाणीच नाही म्हटलं चालतं कोणाला सध्याच्या घडीला. जर पाणी असतं तर हिरवे असते. आता हे जे पेरलं यांनी ते पेरल्यानंतर याला पाणीच नसल्यामुळे ही जशी तशी आली तर ठीक नाही तर मग गेली. ज्यावेळेस यांची विहीर होईल त्यावेळेस यांना चांगलं पाणी लागेल. धन्यवाद.